बाबा, आता तुम्हाला सगळी परिस्थिती कळली असेल ना? तुमचं नाव खूप ऐकलंय आम्ही आणि तुम्ही तुमचं काम पण एकदम परफेक्ट करताय हे पण माहिती आहे. बाबा, तुम्हीच आम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढू शकता. जय त्रिकाळा. अजिबात काळजी करू नका. योग्यच ठिकाणी आलाय तुम्ही. अशा बऱ्याच लोकांना मी मार्गी लावलाय. अशीच एक होती. काय नाव सांगितलं तिचं? मंजिरी. मंजिरी. ती पण अशीच होती, मंजिरी सारखी. प्रॉपर्टीसाठी घरात अडकून पडले होते. खूप त्रास द्यायची घरच्यांना, पण मूर्ख होते, अहंकारी होते. आणि अहंकाराचं घर कुठे असतं माहिती आहे? पाण्यात असतं. जय त्रिकाळा. बरोबर, अहंकाराचं घर पाण्यात असतं. आणि मी तिचा अंतही पाण्यातच केला. धडपडत होती, ओरडत होती, मला सोडा, मला जाऊ द्या, मी असं परत करणार नाही. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती पाण्यात विरघळत होती आणि वाहत होती. आणि मग नाहीशी झाले. असे बरेचसे किस्से आहेत, पण आता इतकंच. जय त्रिकाळा. बाबा, आम्हाला तुमच्या प्रचितीचा लौकिक माहिती आहे. ती जी मंजिरी आहे ना, म्हणजे जिच्यासाठी आम्ही इथे आलोय, ती खूप पोचलेली बाई आहे. आणि मला तरी असं वाटतं ना, तिच्याकडे कसली तरी वेगळीच शक्ती आहे. दैवी शक्ती असो नाही तर राक्षसी, माझं सामर्थ्य त्याही पलीकडचं आहे. माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही, कारण शक्यतेची सीमा मी ठरवतो. माझ्या विद्येपुढे हे काहीच नाही. जय त्रिकाळा. पण हे काम तुम्ही कसं करणार? तो माझा प्रश्न आहे, पण त्याआधी मला तुमच्या घरी येऊन एकदा त्या बाईला बघावं लागेल. नाही पण बाबा, तुम्ही असे आलात तर कसं चालेल ना? म्हणजे आमच्या घरातल्यांना संशय येईल. मग थांबा थांबा थांबा, एक काम करूया. बाबा, तुम्ही वेश बदलून या. हा हा, कोणाला संशय सुद्धा येणार नाही. आणि गॅस सर्व्हिसिंग वाल्याचा वेश करून या, म्हणजे आपलं काम सोपं होईल. उद्याच या. उत्तम, अति उत्तम. उद्याच येतो मी तुमच्या घरी. मीच तुमचं कार्य सिद्धीस नेईन. जा तुम्ही, निश्चिंत होऊन जा. जा. येतो. जय त्रिकाळा.
मीरा, सगळंच अवघड झालं ग. आपल्याला मंजिरीला मारायचं नव्हतं, तिचा जीव नव्हता घ्यायचा आपल्याला. फक्त तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं होतं. पण अपघातानेच का होईना तिचं खून झाला. मीरा, तू अथर्वला शब्द दिला होतास की त्यांच्या आईंना काही होऊ देणार नाही, त्यांच्या जीवावर बेतेल असं काही होणार नाही. आता होतही माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला. मीरा, नाही, असं नाहीये. तू आधी हा विचार स्वतःच्या डोक्यातून काढून टाक, हा प्लीज. असं नाहीये काही. आता हे सगळ्यांना कळेल, वेदाच्या बाबांना पण कळेल. ती क्रूर बाई वेदाच्या बाबांच्या मनात कायमची देवी बनून जाईल ग. मंजिरीचा मृत्यू झालाय हे सगळ्यांना कळल्यावर मी काय करू? मला काही समजत नाही. मी काय करू ताई? मीरा, ऐक, रडू नको, शांत हो, नीट ऐक. हा एक अपघात होता. हा, मंजिरीचा अंत कधी ना कधी होणारच होता अगं. या अपघातामुळे जरा लवकर झाला एवढंच. कदाचित महागौरी मातेची हीच इच्छा असेल. हा, तुला काही होणार नाही, तू घाबरू नकोस, मी आहे ना. हा, दादा, अरे तू सांगितलं होतं ते पार्सल आलंय, तेच बघतेय मी. काय सुंदर साड्या आहेत रे. जयननी पाठवल्यात ना? हो बाबा. जयनला पण एवढी फॉर्मॅलिटी करायची काहीच गरज नव्हती. बाबा, फॉर्मॅलिटी नाहीये, त्याला मनापासून वाटलं म्हणून त्याने पाठवल्यात. वहिनी, अगं ये ना, साड्या बघ. नाहीतर नंतर मला म्हणशील की चांगल्या चांगल्या साड्या ना तुम्हीच घेऊन टाकल्या.